नमस्कार मित्रमंडळींनो, जान्हवी की जिंदगी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। जान्हवी की जिंदगीच्या चॅनलमधलं जे मेन टायटल आहे ना, जान्हवी की जिंदगी, बघा 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 हे आहे। आणि 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 हे दोनची बोर्डे आहेत। हे माझं विश्व आहे, हे माझी चौकट फॅमिली आहे। आज आहे नात्यामध्ये लग्न, आम्ही लग्नाला निघालोय। आधी असा विचार केलेला की सगळ्यांनी मॅचिंग करूया असं, पण झालं नाही। आणि योगायोगाने बघा परी आणि परीचे डॅड मॅचिंग झाले। हे दोघं नेहमी असेच धोका देतात आम्हाला आणि मॅचिंग होऊन जातात। बघू शकता पिल्लू आणि इथे बघा परी। परीने हा हार स्वतः सिलेक्ट करून घातलाय, तिला मॅचिंग वाटलं असावं बहुतेक, आणि हे घातलंय। आणि बांगड्या मी तिला मॅचिंग घालत होते पण तिने ऐकलं नाही, आणि फ्रॉक मी दुसरा घालत होते पण परीच्या मामाने तिला तो गिफ्ट केला हा फ्रॉक, आणि तो तिला प्रचंड आवडतो। तिने स्वतः सिलेक्ट केला आणि हा फ्रॉक घातला, आणि हे तिने स्वतः तिच्या गळ्यात घालून घेतलं। मग हे मॅचिंग होतं असू दे म्हटलं, पण मला मॅचिंग बांगड्या घालायचं होतं, ते तिने ऐकलं नाही। आता बघा ती बिस्किट खाऊन पूर्ण। आणि मी पण मॅचिंग सेट्स घातले होते, हे बघू शकता। मी माझा पूर्ण थांबा हो न सांगते मी। लॉंग गाऊन आहे एक, हा एक अहो जरा बघा, हा एक असा फुल घेरदार असा लॉंग गाऊन आहे, आणि जस्ट एक फायबर आणि एक सिंपल मेकअप नाही म्हणता येणार, जस्ट कॉम्पॅक्ट सनस्क्रीम आणि कॉम्पॅक्ट मॉइश्चरायझर जे हां आमच्या परीचा पण लॉंग गाऊन आहे। मी सेट्स काढले होते मॅचिंग, आणि साईंचं म्हणणं होतं की त्यांचा असं जांभळा शर्ट आहे, तर मी जांभळा माझा असं लॉंग गाऊन आहे तो मी घालावा असं, पण मला तो खूप जास्त हेवी आहे। आणि हा जो लॉंग गाऊन आहे ना, हा मी हुबळीमध्ये घेतला आहे। पिल्लूच्या फर्स्ट बड्डेला मी हा घातलेला। आता पिल्लू 4 वर्षाचा कंप्लीट झालेला आहे, त्यानंतर मी आत्ता घालायला काढला आहे हा। मध्यस्थी कधीच नाही घातला, खूप जास्त हेवी आहे। लग्न जवळ आहे, आम्ही लवकरात लवकर रिटर्न घरी येऊ शकू, त्या कारणाने मग मी ठीक आहे म्हणून मी हा गाऊन घातला आहे। आणि असं मी ना ओरिजिनल मोत्यांचं माझ्याकडे ना ह्या असं मॅचिंग ओरिजिनल हैदराबादी मोती, आणि खाली असं थोडंसं डिझाईन आहे। साईंनी मला गिफ्ट केलेलं, हैदराबादला ते गेलेले तेव्हा त्यांनी आणलेला तो सेट्स, आणि कानातले काढून ठेवलेले, पण इतकं जास्त ऊन आहे ना त्यामुळे मला ते शक्य झालं नाही। मी म्हटलं नको, नेक्स्ट कधीतरी घालता येईल। रिलेशनमध्ये आता कंटिन्यू भरपूर असे लग्न वगैरे आहे, नेक्स्ट कधीतरी करूया। व मी घातलं नाही, केस तर खूप जास्त पिकली माझी, आणि सध्या तर मेहंदी वगैरे लावायला आणि मला कलरिंग करायला जास्त काही आवडत नाही। मेहंदी वगैरे लावत असते मी, सध्या तरी मेहंदी लावायला मला वेळ मिळाला नाही आहे। मी जशी आहे तशी म्हणजे एकदम साधी सिंपलच अशी उठली आहे, खूप असं काय करायला मला वेळ पण मिळाला नाही, आणि तेवढं आवडत पण नाही मला। मॅचिंग थोड्याशा बांगड्या घातल्या, माझ्या हातात कधी बांगड्या नसतात, कारण काचेच्या बांगड्या परीला टोचतील वगैरे किंवा हातातनं फुटल्या वगैरे तर समजून येत नाही। मलाही भरपूर वेळा हाताला जखम झालेली, मग जास्तीत जास्त माझ्या हातात काही नसतं। आज लग्नानिमित्त मी असे मॅचिंग बांगड्या घातल्या। आणि हा जो दुपट्टा बघताय ना तुम्ही, हा ह्या ड्रेसवरचा नाही आहे, हा मॅचिंग, हा फक्त गाऊन आहे, लॉंग गाऊन असा। ह्यावर पॅन्ट किंवा असं पॅन्ट आणि ओढणी वगैरे असं काहीच नव्हतं, हे मी मॅच केलं आहे। हे एका एक्झिबिशनमध्ये मी घेतलं होतं आणि खूप सुंदर आहे, आणि योगायोगाने ह्यावर मॅच झालं, मग म्हटलं मी हे ह्यावर घेते। बाकी मला गळ्यात काही घालायला नको वाटतंय। साई म्हटले झुमके तरी घाल, म्हणजे सोन्याचे झुमके माझे एकदम नाजूक छोटेसे आहे ते तरी घाल, खूप मोठे झुमके मला आवडत नाही। मी सोन्याचे जे माझं ज्वेलरी कलेक्शन एकदा नक्की दाखवेल तुम्हाला, ते पण अगदी नाजूक छोटे छोटेसे आहे, मग ते घाल म्हटले। पण मला आला कंटाळा हे काढून ठेवा, पुन्हा ते घाला, मग घरी आल्यावर पुन्हा चेंज करा, कशाला म्हटलं, आहे तेच डेली वेअरचे आहे तेच ओके म्हटलं। मग मोतीचे वगैरे काढलेले त्यांनी, असं मॅचिंग होतील ह्या ड्रेसला सेट वगैरे, तेही मला कंटाळा आला। परी दाखवते तिचा मेकअप, तिने मेकअप काय करून दिला नाही मला, आणि मी तसंही तिला काय मेकअप वगैरे अप्लाय करत नाही, मी मेकअप वगैरे तिला काय असं जास्त अप्लाय वगैरे करत नाही। मग फक्त जस्ट तिला गळ्यातला आणि हार वगैरे घातला आहे, गळ्यातला आणि बांगड्या घातल्या। सँडल बघा आमच्या मॅडमचे, सँडल दाखव बेटू, सँडल दाखव तुमचे मॅचिंग सँडल आहे तिचे, मॅचिंग आहे, पण मॅडमला ते घालायचे नाही आहे। परवा मी बेंगलोरमधनं घेतले ना, दाखवलं तुम्हाला शॉपिंग हॉलमध्ये, तेच सँडल जे नवीन असतं ना तेच मुलांना हवं असतं बघा, ते गळ्यातलं काढून टाकलं।
मुलं पण ना जाईपर्यंत त्यांचं काही अंगावर राहणार नाही आहे माहिती आहे मला, म्हणून एकदम सिम्पलचा लूक ठेवला आहे. काय जास्त असं काही हेवी केलेलं नाही आहे. अहो कशी दिसते मी आजकाल ना, सध्या आवरायला, नटायला, पार्लरला जायला आणि चांगले कपडे घालायला वगैरे वेळच मिळत नाही. त्यात 2 मुलांच्या आईनंतर तर वेळ अजिबात मिळत नाही. म्हणून अहो माझ्यावर सदैव रुसलेले असतात कपडे एवढे छान छान का घालत नाही. मम्मी म्हणते नाही मिळत वेळ, नाही होते मला. मग वेस्टर्न कलेक्शन आहे तुझं का यूज करायला. मम्मी म्हणते नाही आता सध्या मी जरा फॅट झालेले आहे, 2 मुलांची आई, त्यात थायरॉइड वगैरे, मग मला वेट लॉस जमत नाही आहे आणि मी फॅट झाले. मग ते म्हणतात फॅटचा काय संबंध आहे, कितीतरी फॅट लोक घालतातच ना तेवढ्याच कॉन्फिडन्सने छान छान वेस्टर्न कपडे, तू घालत जा, मला काय फरक पडत नाही, मला छान वाटतं, मला आवडते तू वेस्टर्न कपड्यांमध्ये. मग म्हटलं ठीक आहे, अजून बघूया पुढे नेक्स्ट घालेल आणि वेस्टर्न कपडे घालू असं सध्या तरी काय अजून तसं काय आलेलं नाही आहे संदर्भ. तर ठीक आहे मंडळीनं. आणि परीचा हट्ट ही तिची डॉल दिसते ना रेड कलरची, तिच्या डॅडने तिला बेंगलोरच्या मॉलमधनं आणलेले, मी नव्हते गेले, तेच गेले त्यांनी आणलेले. मी त्याला तात्या विंचू म्हणते. ती तिला डॉल घेऊन जायची आता लग्नाला, डॉलला पण जेवू घालणार म्हणे ती लग्नाला. बरं ठीक आहे मंडळी, भेटतो पुन्हा. जमलं तर लग्नामध्ये मी थोडंफार शूट घ्यायचा प्रयत्न करेल. पिल्लू लग्नामध्ये जमलं तर मी थोडंफार शूट घ्यायचा प्रयत्न करेल, थोडे व्हिडिओ वगैरे करेल जमलं तर. मग नाही जमलं तर मग नाही करू शकणार, मोबाईलचाही प्रॉब्लेम. आणि मग गेले तर सगळे रिलेशन भेटणं, त्यांनाही वेळ देणं, त्यांच्याशी बोलणं चालणं वगैरे, त्यात 2 मुलांना सांभाळणं. लग्न म्हटलं मग आईस्क्रीमच्या गाड्या वगैरे बाहेर लागलेलेच असणार. मग या मुलांचा हट्ट आम्हाला घेऊन द्या. आत्ताच त्यांची तब्येत थोडीशी ठीक आहे, मग मला ते घेऊन द्यायचं नाही. म्हटलं सातत्याने मला यांच्याकडे लक्ष देणंही गरजेचं आहे. तर जमलं तर मी नक्कीच व्हिडिओ करेन. नवरा आणि नवरी कसं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. लग्नातलं जेवण मला प्रचंड आवडतं. लग्नातलं जेवण काय काय मेनू तेही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. जमलं तर म्हणते मी पुन्हा एकदा, कारण मोबाईल एक प्रॉब्लेम, 2 मुलांना सांभाळणं, त्यात प्रचंड ऊन. तर बघूया कसं कसं होतं तसं करूया. तर ठीक आहे, पुन्हा भेटते. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या ह्या जान्हवीला नक्की सपोर्ट करा. तर ठीक आहे, भेटूया पुन्हा मंडळींनो. बाय, टेक केअर. उन्हापासनं